आज आपण या आर्डिनो बोर्डच्या मदतीने प्रोजेक्ट तयार करणार म्हणजे मोशन डिटेक्टर. ठीक आहे, त्यासाठी सेन्सर वापरणार कुठला झाला सेन्सर. त्याच्यानंतर काय लागणार आपल्याला बदल लागणार ना. आला आणि जर ह्या PIR समोर हालचाल झाली अजून काय लागणार, काय झालं पाहिजे, बल्ब लागला पाहिजे आहे की नाही. काय घ्यायचं, हा LED बल्ब म्हणजे काय, आपल्या घरातला बल्ब समजू आपण. ठीक आहे, किंवा बाहेरच्या पोर्च मध्ये एखादा बल्ब असेल तर हा बल्ब समजू. त्यासाठी काय लागणार, काय लागणार, व्होल्टेज कमी करण्यासाठी लागणार. हा बल्ब आपला डॅमेज होत आहे, कुठं जोडणार, एनोडला का कॅथोडला. आपण काय करू याला एका मायनस पॉईंट साठी. याच्यातला मायनस प्लस कोण सांगेल. हा वाकडी पिन जे ती काय होणार मायनस, पलीकडची प्लस. आपण हा काय करू मायनस. ठीक आहे, मायनस कशाला जोडायची बोर्ड वरती, हा जो आहे PIR हे आहे आपला आर्डिनो उनो बोर्ड. तो काय कंट्रोलरचं काम करणार आहे काय, काय आता याच्या PIR P म्हणजे काय, पर्सन पॉवर नाही. अजून बघा मी सांगतो पॅसिव्ह इन्फ्रारेड. काय पॅसिव्ह इन्फ्रारेड हे काम काय तुम्हाला साप माहिती, साप त्याचं भक्ष्य कसं शोधतो, रेडिएशन आहे की नाही. कारण प्रत्येक ऑब्जेक्ट मधलं एक रेडिएशन हीट बाहेर पडत आहे. आपण आपल्या बॉडीमधून सुद्धा कुठल्याही लिव्हिंग मधलं एक हीट रेडिएशन आपल्या बॉडीमधून बाहेर पडत असते. हे डिटेक्ट करतं कोण, PIR सेन्सर. हे सेन्स करतं, डिटेक्ट करतं हीट आणि ते बोर्डला सांगतात हे कोणीतरी आलंय, काय कर आलो काय कर, बरोबर काय. लाईट लाव म्हणजे दिसत त्याला कोणीतरी आहे. हे काम कोणाचं आहे PIR सेन्सर. ते घरी पण वापरू शकता. हे कोर्स मध्ये तुम्ही घराच्या बाहेर बसू शकता आणि कंट्रोल करू शकता. बदल चोर आला, चुकून येतो का चोर, चुकून आलाच तर हे चुकून त्याला सांगा चुकून येऊ नको. आमच्याकडे सिस्टीम आहे, आमच्याकडे काय सिस्टीम आहे. आणि त्या मालकाला आम्ही सांगणार आलाय तर याचे पिन आउट करू. या पिन साठी बरोबर. VCC कुठं जाणार डिजिटल ही कुठली VCC म्हणजे थोडक्यात काय पॉझिटिव्ह, ही काय मायनस, ही कुठली पॉझिटिव्ह, ही कुठली मायनस.
ही कुठली मायनस, ही कुठली पॉझिटिव्ह आणि ही कुठली आउट. ही पिन पॉझिटिव्ह मधली पिन सॉरी ही पिन निगेटिव्ह मधली पिन पॉझिटिव्ह आणि ही आउट. ओके हे सगळे जोडणी करून घेऊया परत. ब्लॅक कलर घेऊ. जीएनडी कुठे जाणार जीएनडी हा जीएनडी जीएनडी ला जीएनडी कनेक्ट करून देतो. नंतर हा कुठला आहे जीएनडी तर जीएनडी जीएनडी ला कनेक्ट करूया. पॉझिटिव्ह किती नंबरला रेड कलर वरची पॉझिटिव्ह किती नंबरला डिजिटल 13 नंबर 13 डिजिटल 13 लगे. नंतर बजरची पॉझिटिव्ह 9 नंबर पुढे 9 नंबर. आता याची पॉझिटिव्ह पुढं 5 व्होल्ट. आउट येलो आउट किती नंबरला डिजिटल 2. complete. Run. आता आपण काय करू अगोदर रन करू. ज्यावेळी बघा आता ज्यावेळी याच्यामध्ये मोशन होईल हा बॉम्बे हलवतो तर एलईडी पण क्लोज झालाय आणि बजर पण साइन आलाय त्याच्यात. याच्यामध्ये सुद्धा काय झालंय की मोशन डिटेक्ट झाली. याचं काय झालंय इंडिकेटर. आता मोशन बंद झाली बजर पण बंद झाला आणि एलईडी परत स्टॉप करू. सिम्युलेशन स्टॉप. आता आपण कोड समजू. काय करू कोड समजू. आता कोड समजू केला कोड इकडच्या बाजूला हायलाइटर पहिली ओळ आहे इंच. इंच म्हणजे काय पिनला नाव दिलंय
2 नंबरची डिजिटल पिन आहे, काय नाव दिलं तिला? PIR पिन. असं सांगितलं आपण कोडमधून त्या आर्डिनोला, तुझ्या 2 नंबरच्या पिनला काय जोडलंय आम्ही? PIR पिन. कुठल्या मोशनची पिन जोडली? त्याच्यानंतर परत सांगितलं खाली इंटिजर LED पिन किती नंबरला जोडली आहे? 13 नंबरला. त्याच्यानंतर परत सांगितलं बजर पिन किती नंबरला जोडली आहे? 2 नंबरला जोडली. हे सुरुवातीला दिलं. आता सेटअप काय आहे? आपला जो सेटअप आहे, आपला सेटअप काय आहे की पिन मोड म्हणजे काय की ती पिन जी आहे त्या डिजिटल पिन मध्ये इनपुटचं काम करणार आहे, आउटपुटचं काम करणार आहे, का रीडचं काम करणार आहे, का राईटचं काम करणार आहे? ठीक आहे. काय म्हणलंय? PIR पिन किती नंबर जोडलेली आपली? 2 नंबर. कशात काम करणार आहे? का बरं इनपुट? काय इनपुट का करणार आहे? काय जोडले 2 नंबरच्या पिनला? PIR मोशन डिटेक्ट झाल्यावर सिग्नल पाठवणार आहे ना. म्हणून काय केलंय? इनपुट केलंय. ओके. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय म्हणतात? त्याच्यानंतर काय म्हणतात? पिन मोड. LED आपला LED कोड कितीला जोडलाय? 13 नंबरला जोडलाय. बरोबर. तो आउटपुट लिहिलाय तिथं. काय लिहिलंय? आउटपुट. का बरं? कारण तिथं पॉवर देण्याचं काम करणार. बरोबर. त्याच्यानंतर बजर पिन आउटपुट, कारण त्याला सप्लाय झाला की तो काय करणार आहे? सिरियल बिगिन. का बरं? कारण आपण सेन्सर यूज केला आहे की नाही. त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? सिरियल बिगिन्स 2007. ओके. लूप. पुढचा कोड काय आहे? व्हाईट लूप म्हणजे काय? परत क्रिया घडणार आहे. परत क्रिया घडणार. काय होणार आहे? PIR व्हॅल्यू काय? डिजिटल रीड. इथं राईट दिलंय का? नाही. इथं काय दिलंय? रीड. कारण ते येणारा सिग्नल काय करायचा आहे? वाचायचा आहे, रीड करायचा आहे. PIR पिन किती नंबरची पिन आहे आपली? PIR ची 2 नंबरची पिन. त्या 2 नंबरच्या पिन मध्ये ज्यावेळेस सिग्नल येईल त्यावेळेस तो काय करायचा आहे? रीड करायचा आहे. बघा आता नंतर लॉजिक लावायचं. तर काय लावलंय? लॉजिक लावलं. काय लॉजिक आहे? इफ लॉजिक लावण्यासाठी वापरलं जातं. काय? लॉजिक आहे. इफ लिहिलंय आहे का नाही? जर काय म्हणलंय? PIR व्हॅल्यू हाय. जर तिकडून हाय आला, इकडून सप्लाय झाला, याच्याकडून मोशन झालं की काय होणार आहे? सप्लाय जाणार आहे, हाय जाणार. हाय म्हणजे ऑन आणि लो म्हणजे ऑफ. आहे की नाही? हाय जाणार आहे. जर तिकडून हाय आला तर डिजिटल राईट म्हणजे काय करायचंय? चालू करायचंय. काय? LED पिन हाय. त्याच्यानंतर म्हणलंय डिजिटल राईट अजून एक पिन चालू करायची. कोणती? बजर पिन हाय. त्याच्यानंतर सिरियल प्रिंट इन मोशन डिटेक्टर. ज्यावेळेस आपण सिरियल एखादा डिस्प्ले जर जोडला त्याच्यावरती काय लिहून येईल? मोशन डिटेक्टेड. ओके. त्याच्यानंतर जर हे घडलं नाही तर खाली म्हणलंय एल्स. काय म्हणायचंय? डिजिटल राईट LED पिन लो. जर मोशन डिटेक्ट नाही झाली तर आपला बल्ब बंदच राहिला, बल्ब चालू नको. डिजिटल राईट बजर पिन लो. बजर पिन बाबा तू वाजू नको, कुणी आलेलं नाही. जर कुणी आलं तर इफ मध्ये कंडिशन झाल्या पाहिजे. कोड कळला? परत एकदा सांगू. PIR पिन कशाची आहे? PIR मोशनची पिन किती नंबरला जोडली? 2 नंबर. LED पिन कितीला जोडली? बजर पिन कितीला जोडली? हे सगळं व्हाईट सेटअपच्या वरती आलंय. बरोबर. आता सेटअप मध्ये काय असतं? पिन मोड. पिनला सांगायचं काय काम करायचं. ठीक आहे ना? जे पिन जोडतो आपण त्या पिनला सांगायचं काय काम करायचं. काय म्हणलं इथं? पिन मोड PIR पिन काय काम करायचं? इनपुट आत घ्यायचं. याची सिग्नल काय करायचं? आत घ्यायचे. नंतर पिन मोड LED पिन काय? आउटपुट. पिन मोड बजर पिन आउटपुट. सिरियल बिगिन किती? 5 लो इन इंटिजर. PIR व्हॅल्यू डिजिटल रीड. त्याची काय व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू काय येणार आहे आपल्याला? हाय येणार.
जर ती हाय आली तर ह्या तीन कंडिशन झाल्या पाहिजे. काय? एलईडी पिन हाय झाली पाहिजे, बजर पिन हाय झाली पाहिजे आणि एक प्रिंट झालं पाहिजे. प्रिंट म्हणजे जर डिस्प्ले लावला आपण भविष्यात तर त्या डिस्प्लेवरती आलं पाहिजे मोशन डिटेक्ट झालाय काहीतरी हल्लंय. जर हे घडलं नाही तर हे घडलं पाहिजे. काय? लो राहिलं पाहिजे. दोन्ही पिन आपल्या काय झाले पाहिजे? लो राहिलं पाहिजे. आणि हे सगळं घडण्यामध्ये हे जर घडलं तर बजर किती वेळ वाजला पाहिजे? डिले. त्याच्यासाठी डिले लावलाय 500 काय? अर्धा सेकंद. पुढच्या याच्यामध्ये अर्धा सेकंदाचा वेळ गेला पाहिजे. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं. एकदा रन करू आपण परत एकदा. कोड घालून टाकू. इनिशियलाइज खाली घेऊ थोडंसं. स्टार्ट मोशन करतोय. जोपर्यंत मोशन घडत तोपर्यंत काय होणार आहे? सगळी सिस्टीम घडत राहणार. तुम्ही होम सिक्युरिटीसाठी बघा हा सेन्सर IR नाही PIR सेन्सर. तर 3 पिन आहेत बरोबर. 3 पिन, हे 3 पिन आहेत सगळ्यात. हे IC बरोबर. त्या IC च्या बाजूला जी पिन आहे ती तुमची कशाची आहे? GND. मधली पिन तुमची आउट आणि ही तुमची VCC. मगाशी उलट होतं आहे का नाही? त्याच्या वेबसाईटला उलट होतं. आता हे या पद्धतीने पिन आहे. एक लक्षात घ्यायचं की ज्या बाजूला IC त्या बाजूला काय आहे? GND. कारण ह्याच्यावर काय कुठं मेन्शन नाही. GND नंतर आउट नंतर VCC. ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या पिना काय करायचं? आर्डिनोसाठी जोडून घेऊ. सगळ्यात पहिले व्हाईट कलरची पिन आपण घेऊ GND साठी. GND काय करायचं? या बोर्डवरती जिथं GND आहे त्याला जोडून घेऊ. पण त्याच्या अगोदर आपण वायर घेऊ. हिरवी पिन आपण काय करू? आउटसाठी जोडू. ब्राऊन ग्रे कलरची पिन आहे ती VCC साठी. ओके, हा कम्प्लीट झाला. त्याच्यानंतर हा जो बजर आहे, बजरची जी मोठी पिन आहे ती काय? पॉझिटिव्ह. छोटी ती तसं वरून पण त्यांनी इथं प्लस दिला त्याच पिनच्या वर. तर काय करू आपण? प्लस जे आहे ते उजव्या बाजूला. त्याचप्रमाणे LED जो आहे त्याची ती लांब जी पिन आहे ती कुठली आहे? प्लस. छोटी ती निगेटिव्ह. तर काय करू? प्लस जी आहे ती उजव्या बाजूला ब्रेड बरोबर ती जोडू. आता अगोदर याच्यामध्ये कोड आपण काय करू? रन करू. कनेक्शन ओके झालं. त्याच्यानंतर काय करायचं आहे? आपला कोड जो आहे तो काय करायचा? रन करायचा. अपलोड करा. दिसतंय का? इथं अपलोड बटन. अगोदर काय करायचं आहे? टूल्समधून आपला बोर्ड सिलेक्ट करून आर्डिनो म्हणून. त्याच्यानंतर पोर्ट, जो पोर्ट ज्या USB स्लॉटला आपली पिन जोडलेली तो पोर्ट काय करायचा? सिलेक्ट करायचा. ते झाल्यानंतर इथं अपलोड बटन आहे. अपलोडवरती क्लिक केलं या ठिकाणी कंपायलिंग सुरू होईल. कंपायलिंग डन झालं, अपलोडिंग सुद्धा डन होईल. क्लिक केलं म्हणजे आपलं काय झालंय? अपलोडिंग डन झालं. त्यानंतर लॅपटॉप ठेवून देऊ, आपली पिन काढून घेऊ आणि कनेक्शन पूर्ण. त्याप्रमाणे काय करू? पॉझिटिव्हला काय करू? पॉझिटिव्ह जोडून घेऊ. त्याच्यानंतर काय करू? निगेटिव्हला निगेटिव्ह जोडू. त्याच्यानंतर बजर पिनला हे बजर रेड कलरची पिन जी आहे ती पॉझिटिव्हसाठी जोडू. येलो जी आहे ती निगेटिव्हसाठी.
त्याच्यानंतर येलो जे आहे ते निगेटिव्हला आणि ग्रीन जे आहे ते पॉझिटिव्ह. याचं कनेक्शन कसं आहे, बजर पिन GND जी आहे ते GNDला बोर्डवरती जोडून घेऊ. LED ची सुद्धा GND काय करू आपण GND वरती जोडून घेऊ. आणि त्याच्यानंतर याची GND आपली व्हाईट कलरची GND जी आहे ती काय करू, इथं डिजिटल बोर्डवरती एक GND आहे तिथं जोडू. त्याच्यानंतर इन जो आहे तो आपला आउट PIR सेन्सरचा जो आउट येतो किती नंबरला आहे, 2 नंबर. त्याच्यानंतर हे काय आपलं GND PCC 5 व्होल्ट, ते आपण काय करू 5 व्होल्टला जोडू. ओके, तर आपलं सेन्सरची जोडणी झाली. आता कोण राहिलं जोडायचं आपलं, फक्त बजर आणि LED. LED किती नंबरला आहे, 13 नंबर. 13 नंबरला LED ची पिन जोडली. आणि 9 नंबरला काय बजर, 9 नंबरला बजर जोडली. त्याच्यानंतर हे आपलं केलं. आता सुरुवातीला बजर करणार. याचा सेटअप असा करायचा सुरुवातीला की याच्यावरती काहीतरी वायरवरती वेट ठेवून तिथून आपण काय करायचं, दूर जायचं. त्याला एकदा काय करायचं, त्याला एकदा काय करायचं, रिसेट करू. ओके, रिसेट झालं. आता त्याच्यापूर्वी ज्यावेळेस हालचाल त्यावेळेस काय करणार, ते बजर करणार. थोडंसं त्याला सेटिंग ज्यावेळी